एवन न्यूज महाराष्ट्राच्या बातमीची दखल. धामोरीतील वीज पुरवठा अखेर सुरळीत. नमस्कार, आपण पाहत आहात एवन न्यूज महाराष्ट्र. सर्वांचं स्वागत आहे. कोपरगाव तालुक्यातील धामोरी येथे मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या वीज समस्येची अखेर दखल घेण्यात आली आहे. एवन न्यूज महाराष्ट्राने वृत्त प्रसारित केल्यानंतर महावितरण विभागाने तातडीने हालचाल करत तांत्रिक बिघाड दुरुस्त केला असून विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे. रविवारी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे धामोरी गावातील मुख्य वीज कमान परिसरात लिंबाचे झाड विद्युत तारांवर कोसळले होते. या घटनेत वीज तारा तुटल्याने मुख्य बाजारपेठ, भैरवनाथ मंदिर परिसर आणि अनेक घरांचा वीज पुरवठा खंडित झाला होता. 2 दिवस वीज नसल्याने व्यापारी, मेडिकल स्टोअर्स, किराणा दुकानदार आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. वारंवार खंडित होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली होती. या संपूर्ण समस्येवर एवन न्यूज महाराष्ट्रने सविस्तर वृत्त प्रसारित करताच संबंधित यंत्रणा खडबडून जागी झाली. महावितरण विभागाने तातडीने कर्मचाऱ्यांना घटनास्थळी पाठवत दुरुस्तीचे काम सुरू केले. तुटलेल्या तारा आणि तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यात आल्यानंतर अखेर धामोरी गावातील विद्युत पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यात आला आहे. वीज पुरवठा सुरू झाल्यामुळे मोठा दिलासा मिळाला आहे, पण भविष्यात अशी समस्या पुन्हा होऊ नये यासाठी कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात. एवन न्यूज महाराष्ट्राच्या बातमीची दखल घेत प्रशासनाने तातडीने कारवाई करत धामोरीतील वीज समस्या दूर केली आहे. मात्र भविष्यात वारंवार होणारे वीज खंडित प्रकार थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना होणे गरजेचे असल्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. सत्य, वेगवान आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी एवन न्यूज महाराष्ट्र. प्रतिनिधी दत्तात्रय घुले, धामोरी. ये लाइन